विठ्ठल 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 टाळी वाजवा टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव समर्थ सद्गुरु श्री गजानन श्री पंढरीनाथ माऊली सर्वांसाठी जोरदार हे चितोड भक्ती आवडती देव संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंती तैसेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगले ते फळ संचिताचे तुका मने घालू तयावरी भार वाहू संसार देवा पाय ठेविले अनंती तैसेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम
प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज मी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. सप्ताहाचा 5वा दिवस आणि 5व्या दिवशीच्या नियमाप्रमाणे निवडलेला उपदेशपर असा हा अभंग. अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ जाणून घ्यायचा म्हटलं तर सुरुवातीला महाराज म्हणतात हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची हीच थोर भक्ती आहे आणि भगवंताला सुद्धा आवडते. कोणती तर संकल्पावी माया संसाराची. पुढे म्हणतात अशी भक्ती करताना ठेविले आनंदी तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. भगवंतानी जसं ठेवलं तसं मनामध्ये समाधान ठेवून राहा आणि आपली भक्ती करत राहा. पुढे म्हणतात समाधान नाही ठेवलं तर काय होणार. अहो काय ठेवलं तरी तुम्हाला भोगावते लागणार का. वाहिला उद्वेग दुःखाचे केवळ भोगणे ते फळ संचिताचे. किती उद्वेग केला तरी तुमचं दुःख काय तुम्हाला सोडता येणार नाही. त्यानं फक्त दुःखच मिळणार आहे म्हणून उद्वेग करून फायदा नाही. वाहिला उद्वेग दुःखाचे केवळ भोगणे ते फळ संचिताचे. शेवटी संचित कर्मानुसार जे फळ भोगायचं ते भोगावं लागणार म्हणजे लागणारच. त्या भगवंतावर विश्वास ठेवा समाधान ठेवा आणि शेवटी म्हणतात तुका म्हणे घालू तयावरी भारा वा वा संसार देवा पायी. सर्व जो भार आहे तो त्या भगवंतावर टाका आणि आपला जो संसार आहे तो भगवंताच्या पायाशी व्हा. हा झाला अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ. टाळी सर्वांनी वाजवायची. प्रथमतः सर्वांना माझा रामकृष्ण हरी. तुम्हाला सांगू का आपल्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी मला म्हणू वाटायले की खेळ मांडीला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे वा. काय आनंद तुमच्या गावामध्ये एकदा जोरदार टाळ्या स्वतः गावकऱ्यांसाठी. आणि हा आनंद साजरे करणारे झाले तुम्ही पण आनंद देणारे कोण झाले. सुंदर असे पखवाज वादक. जोरदार टाळ्या आमच्या पखवाज वादकांसाठी. काय पखवाज वाजवतात असं डीजे फेलाय हो त्यांच्या पुढे. सुंदर असे त्यातल्या त्यात गायनाला साथ देणारे सुंदर त्यातल्या त्यात आज जोडपं लाभलंय आपल्याला दोघांसाठी. जोरदार टाळ्या. सुंदर असा आवाज असलेले तिघे जण ज्यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण सर्वजण प्रमाणे श्रवण करणार आहात. आणि आत्ताच सुंदर अशी चाल सुद्धा त्यांनी म्हटलेली आहे. आणि त्यातल्या त्यात सुंदर असं जे लेकरं नव्हते ना तेव्हा एकदम असं वाटत होतं खाली खाली काहीतरी राहिलंय का बा. लेकरं आले की पूर्ण भरून निघले. जोरदार टाळ्या. सर्वांचे मनापासून धन्यवाद मानून इथं म्हणतात ना 50% आरक्षण महिलांना. तुमच्या गावात पाय भेटलं फक्त विनेकरी महिला मंडळ. वा जोरदार टाळ्या आमच्या ताई साहेबांसाठी. आणि महाराज सुद्धा इथं उपस्थित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद मानून अच्छे कथाकारच ना. कथा करून कीर्तनामध्ये येणं हे साधी गोष्ट नाही. कारण तिथं कथेसाठी बसून बसून पाय दुखतात तरी सुद्धा कीर्तनाला आले. आपण एवढा प्रेम आम्हाला दिले त्याबद्दल मनापासून आपले धन्यवाद. आजूबाजून आलेली सर्व मंडळी सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानते. आणि तसेच आपल्या या कार्यक्रमाला जो आमचा आवाज तुमच्यापर्यंत सुंदररित्या पोहोचवत आहेत जोरदार टाळ्या आमच्या साऊंड ऑपरेटर दादासाठी. सुंदर असे साऊंड ऑपरेटिंग त्यांनी केलेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा मनापासून धन्यवाद. सर्वांचे मनापासून धन्यवाद मानून आज आम्ही ज्यांच्या घरी जेवण केले आमच्या आंधळे ताई सुंदर असा स्वयंपाक त्यांनी बनवलेला होता त्यांच्या घरच्यांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. अन्नदाते वगैरे सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि आपल्या कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल काय करा हे माझं तुमच्या गावातलं कितवं कीर्तन आहे सर्वांना माहित आहे ना.
पहिल्या कीर्तनात मी काय सांगितलं होतं आठवते का? काय सांगितलं होतं? कीर्तनात चुपचाप बसायचं, भांडणी करायला सांगितलं होतं का? मग काय करायला सांगितलं होतं? आणि तोंडातून हा मुखातून विठ्ठल नाम, हातातून मग पुन्हा सांगावं लागेल का? करता मनाने उपकार हातवर. आम्ही माईकवाले सर्व गप्प राहणार, माईकवाले कोणीच बोलणार नाही, आम्ही फक्त तुम्हीच म्हणायचंय. म्हणा विठ्ठल. वा वा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विनंतीला मान दिल्याबद्दल धन्यवाद. पण इथं सुद्धा मला 3 वर्ग दिसले महाराज, बरोबर ना? पहिला वर्ग कोणता? वा वा. त्यांचा घ्या, त्यांचा बोला विठ्ठल. कुठं होतो आपण जेव्हा मी म्हटलं वर करून हात वाजून टाळी वाजवा? कोणी कोणी वाजवली हो? तुम्हाला तुमच्या चपल्याची शपथ आहे? खरं खरं सांगा. माहिती आहे का तुम्हाला याला काय म्हणतात हो? हे डोळे असतात ना, याचं काम काय असतं? तुम्हाला काय वाटतं? माझ्याकडे शो साठी येतं? मला दिसलं नाही का कोणी टाळी वाजवली कोणी नाही ते? इथं 3 प्रकारचा वर्ग होता मला. पहिला म्हणजे इमानदार वर्ग, बिचाऱ्याने हातही वर केले आणि विठ्ठल विठ्ठल म्हटलं आणि टाळी सुद्धा. दुसरा वर्ग महाराज फसवा वर्ग होता, फसवा. त्यांनी बिचाऱ्याने फक्त टाळी वाजवली पण तोंड जणू काही तोंडातून हवा बाहेर काढल्यानंतर उडायलंय समोरच. तिसरा वर्ग म्हणजे सगळ्यात भयानक वर्ग, त्यानं टाळी वाजवली नाही, विठ्ठल म्हटलं नाही, त्यानं फक्त शेजाऱ्याकडे पाहिलं. मग शेजारी टाळ्या वाजवतोय काय? आता मला सांग का, धरिली लाज सांडिले हित. ज्यानं भगवंताच्या नावाची लाज धरली त्याच हित जाणार, आमचं काही जाणार का? नाही. मग आपुली आपण करा विठ्ठल. कीर्तन ऐकण्याचे नियम मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितले होते, यावर्षी रिपीट करावं लागेल का? तरी सुद्धा चालत्या बोलत्या ओघामध्ये मी तुम्हाला सांगून देते. बघा, वर्षानुवर्ष झाला आपण कीर्तन ऐकतोय, पण त्या कीर्तनाचा आपल्यावर का पराभव होत नाही, का त्याचा आपल्यावर काहीच परिणाम होत नाही, याचं कारण काय? की जशा प्रकारे ऐकायचं तशा प्रकारे अजून आपण कीर्तन ऐकलेलं नाही. मला खरं खरं उत्तर द्यायचंय. महिला मंडळ, तुमच्या इकडे भाजी सगळ्यात जास्त फेमस कोणती आहे खायची? मिरची भाजी. म्हणजे मिरच्याची भाजी? हा, मिरच्याची डायरेक्ट? हो का? हा, म्हणजे तुम्हाला हरभऱ्याची भाजी माहिती आहे की नाही? मग नाही तर माझं डबडं इथंच बंद होईल ना. विचार करा, तुमच्या गावामध्ये कोणी हरभरा लावला नाही, केला विचार? केला का हो? हा, पण तुमच्या शेजारीन लावला, फक्त शेजारीन लावला. आपल्या इकडे एक पद्धत आहे पहा, कोणती भाजी नवाळीची केली की आपण काय करतो? शेजारी नेऊन देतो ना. तुमच्या शेजारीन बाईनं तुम्हाला सुंदर अशी हरभऱ्याची भाजी केली आणि तुमच्या घरी आणून दिली, तुम्ही खाल्ली, एवढी चवदार झाली, तुम्हाला फार सुंदर लागली खायला. मला सांगा, खरं खरं उत्तर द्यायचं इमानदारीनं, ती भाजी खाल्लेली किती दिवस आठवण राहणार हो? 2 3 खूप झालं 1 हप्ता, याच्यावर कुणाला आठवण राहत नाही. पण खरं खरं सांगायचंय माता माऊलीनो, तीच शेजारीन बाई आली यावेळेस तुम्हाला शिव्या देऊन गेली. किती दिवस आठवण राहिलं? आयुष्यभर. समजा माणूस मरायला आणि ती जर समोर आली ना, आपण म्हणतो मला शिव्या देऊन गेली होती ग. तिच्या नावानं बोट मोडल्याशिवाय आपण थांबणार नाही. म्हणजे इथं काय चुकीचं केलंय आपण? ज्या गोष्टी वाईट आहेत त्या कुठं ठेवल्या? मनामध्ये साठवून ठेवल्या. आणि ज्या गोष्टी चांगल्या त्या इकडून नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. हा झाला आपला कीर्तन ऐकण्याचा नियम. म्हणून काय करा, जे काही चांगलं वाटतं ते लक्ष देऊन ऐका. कसं झालंय, तुम्हाला विनोद नाही केला, तुम्ही जागेवर झोपता. ज्ञान सांगावं तर विनोदच आठवण ठेवतात, ज्ञान कुणी आठवण ठेवत. आपलं काम कसं झालं, कीर्तन ऐकायचं, बसल्यानंतर जी कपड्याला धूळ लागते ती झाडायची, आणि ज्ञानाची लागलेली धूळ इथंच कपड्यासोबत झाडून झटकून कुठे जाणार आपण? घरी जाणार. कारण मला सांगा, प्रत्येक कीर्तनामध्ये उपदेश जास्तीत जास्त कोणता केलेला असतो? संसारापासून
विरक्ती आणि परमार्थाकडं वाटचाल, भक्तीकडं वाटचाल. पण कीर्तन ऐकून आपल्या गावात किती जणांनी संन्यास घेतलाय? बरं मी कीर्तनात तेच सांगणार, तुम्ही कीर्तन ऐकून कुठे जाणार? घरी का माझ्यासोबत संन्यास घ्यायला? बरं मला सांगा, लग्न झालेलं कोण कोण आहे तिथं? आई देवा, सगळे ब्रह्मचारी. लग्न कुणाचं झालं नाही को? भांगात कुंकू का म्यानावचं आहे का? मग एवढ्यात कुणाचं लग्न झालं नाही? कोणाच झालं? मग हात वर करा ना. हा बरं, लग्नाला एवढं घाबरता का? मला कळतच नाही. करताना करतात आणि कोण केलं का म्हटलं तर असं सांगतात जणू काही त्यांना विचारलं तू आतंकवादी आहे का, यांना पकडून मारणार नाही, मी केलं नाही. असो, लग्न झालेले, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. लग्न झालेले सुखी कोण आहे? बाबा सगळे दुखीच आहे का तुम्ही? सगळे दुखी आहे? तुमच्याकडे पाहून मला वाटायला बरं झालं मी लग्न केलं नाही. माझी तर आहे नाही, इच्छाच मरून गेली आता लग्नाची. लग्न करून सुखी तुम्ही नाही तरी सुद्धा संसार सोडू शकतो का? आज मी म्हटलं माझ्यासोबत संन्यास घ्यायला चला, कोणीतरी येणार का? तिकडं सुख नाही तरी सुद्धा आपण सोडत नाही. हे काय झालं? नाही ऐकले गायले गीत, धरी लीला जर सांडिले हित. भगवंताचं कधी गीत गायन तर करत नाही, पण त्याची लाज सुद्धा आपल्याला वाटतं. आणि महत्वाचं म्हणजे संसारामध्ये सुख नाही तरी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला तो संसार सोडता येत नाही. विठ्ठल विठ्ठल सुख नाही कोठे आलिया संसारी, सुख नाही कोठे आलिया संसारी, सुख नाही कोठे आलिया संसारी. वाया हवा बरे होऊ नका, दुःख बांधवणी आहे हा संसार, दुःख बांधवणी आहे हा संसार, दुःख बांधवली आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कुठे तरी सुद्धा आपण ते सोडू शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात की निदान आपल्याला जर खरी भक्ती करायची असेल तर तुम्ही एकच गोष्ट करा, ते म्हणजे अभंगाचं प्रथम चरण. हे थोर भक्ती आवडते देवा, हे थोर भक्ती आवडते देवा, हे थोर भक्ती आवडते देवा,
हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. भगवंताला आवडणारी भक्ती कोणती? हीच थोर आहे आणि हीच भगवंताला आवडते. आधी काय करा, संकल्पावी माया संसाराची. या संसाराच्या मायेचा संकल्प तुम्ही भगवंताच्या पायाशी करा. आता मी अभंगाचा अर्थ सांगण्यापूर्वी काय करा, तुम्ही सर्वजण माझ्या एका विनंतीचं पालन करा गडे. असं माझ्याकडे टेन्शन पाहू नका तुम्ही असं पाहिले जस का मी भांडण करून तुम्हाला झाली, मला पाहून भीती वाटायली का तुम्हाला? मी पावडर लावून येऊ का? हा मग असं टेन्शन बघू नका ना गडे, थोडा आनंद चेहऱ्यावर ठेवा ना. आणि काय करा, जेव्हा जेव्हा विचारलं ना, विचारलेल्या प्रश्नाची हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. मला सांगा, मी तुम्हाला कीर्तन समजावून सांगू का नुसता अर्थ सांगून जाऊ? समजावून सांगायचं ना, मग समजावून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर विचारलेल्या प्रश्नाची हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यावे लागतील. देणार? माना हलवू नका. माना हलवण्याचं काम कुणाचं असतं? हा, तुमच्या इकडे आहे तर वाटायला. हा नाही, प्रत्येक ठिकाणी कुठं उत्तर देत नाही, त्यांना बैलच माहित राहत नाही. आपण कोण आहे? मनुष्य आहे, बरोबर? मग मनुष्याला आपल्याला मुख दिलेलं आहे. मग विचारलेल्या प्रश्नाची फक्त हो किंवा नाही, फक्त 2 शब्दात उत्तर द्यायची. देणार? मागचे तुम्हाला वाटत असेल बरं झालं आम्ही माग गेलो, आम्ही तर सुटलोच. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात ह्याची खरं भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. का संकल्पावी माया संसाराची का म्हटलेलं आहे? कारण संसार आपल्याला खरी भक्ती करू देत नाही. याचं एक उदाहरण मी तुम्हाला देते बघा. एक उदाहरण, सर्वांनी काय करा, बोलण्याकडे लक्ष असू द्या. समजा तुम्ही आज एका चपलीच्या दुकानात गेले. कोणा दुकानात? चपलीच्या दुकानात जाऊन तुम्ही आज 1000 रुपयाची चप्पल आणली. किती रुपयाची? लक्ष ठेवायचं, चपलीच्या दुकानात गेले आणि किती रुपयाची चप्पल आणली? हा, आता तुम्ही एका गावामध्ये मंदिरात गेले. मंदिर आहे आमच्या ताईजवळ. समजा ताई जिथे आहे तिथं काय आहे? मंदिर आहे. आणि मंदिरातला देव झाला फेमस. आपण कोण्या देवाकडे जास्त जातो? हा, जो मंदिर जास्त फेमस आहे, जे मंदिराकडे जास्त वाटचाल आहे तिकडे आपण जास्त जातो. गावातल्या मंदिराला जाणार नाही, पण फेमस मंदिराला गेल्याशिवाय राहणार नाही. असो, कारण आपल्याला अजूनही भगवंत खरे कुठे आहेत हे कळालेलं नाही. आपण काय करतोय? मंदिरामध्ये भगवंत शोधतोय. पण तुम्हाला सांगू का, भगवंत हा मंदिरापुरता मर्यादित नाही. एक सुंदर असं प्रमाण म्हणतात, जिकडे तिकडे आमच्या ऑपरेटर जिकडे तिकडे भगवंत कुठे आहे? तुमच्या जवळच आहे बघा. ते म्हणतात ना, मृग के नाभी बसे कस्तुरी नहीं मृगेने बेरारे, वन वन ढूंढत फिरे जंगल में सुंगे घास घनेरारे. मृग म्हणजे हरिण. हरिणाकडे कस्तुरी असते पहा, त्याचा सुगंध फार सुंदर असतो. आणि हरिणाला तो सुगंध येत असल्यामुळं हरिण आयुष्यभर त्या सुगंधाच्या शोधामध्ये भटकत फिरतो. कुठून सुगंध येत आहे, कुठून सुगंध येत आहे, पण आयुष्यभर त्याला हे कळत नाही की तो सुगंध इतरत्र दुसरं कुठून नसून त्याच्या नाभीमध्ये आहे. अशा प्रकारे भगवंताच्या शोधासाठी आपण आयुष्यभर भटकत फिरतो, पण आपल्याला अजूनही कळलं नाही भगवंत हे बाहेर नसून आपल्या आतमध्ये आहे. कारण देव पाहावे असे गेलो तिथेच देव होऊन, अहो देव पाहण्यासाठी गेलो तिथंच देव होऊन बसलो, असे आमचे संत सुद्धा सांगतात. विठ्ठल विठ्ठल तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी ओरा
फक्त ती पाहण्याची नजर आपल्याकडे पाहिजे. म्हणून इतरत्र मंदिरामध्ये इकडं तिकडं भटकण्यापेक्षा स्वतः जवळ देव आहे ते पाहन. गावच्या मंदिराला सुद्धा जात राहा, कारण गावच्या मंदिरामध्ये सुद्धा देव असतो. म्हणून म्हणतात. आता आपण कुठं होतो सांगा? हा, शाबास, जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. नाव काय बाळा तुझं? यश. आडनाव? यश होणे. काय बा, एकट्याच लक्ष आहे, बाकी तुमचं नाही का? एकट्यासाठी आणलं का मला? हा, कुठं होतो आपण? देवातल्या मंदिरापाशी. आता मंदिर कुठे आपलं? इथं आहे. देवातला मंदिरातला देव काय झाला? फेमस झाला. फेमस झाल्यामुळे तिथं मंदिरात लोक लई यायला लागले ना. जास्त लोक लागली तर आपलं दर्शन डायरेक्ट होतं का? मग काय लागते? बारी. शाबास, बारी लागली आता त्या मंडपाच्या गेट पासून. कुठून? गेट पासून. मंदिर कुठं? इथं. बारी लागली तिथं. चप्पल किती रुपयाचे? किती हजाराची मंडपाची मंदिरात आणता येते का? मग चप्पल कुठे ठेवावं लागल? आता खरं खरं बोलायचंय. तुमचा नंबर लागला, तुम्ही आले देवापाशी पाया पडायला, आणि तुमचं लक्ष देवात राहील की चपलीत राहील? शाबास. म्हणून तर म्हणतात ही का भक्ती खरी, ही का भक्ती खरी, पडते मन बाहेरी. भक्ती खरी पडते मन बाहेरी. चालता चालता ताल बदलून टाकला महाराजांना. ही का भक्ती खरी पडते मन बाहेरी. देह तर देवा पुढे, पण लक्ष सारं कुठे आहे? चपलीवर. यापेक्षा देहा चपली जोड ठेवा, मन जे आहे ते देवा पुढे लावा ना. म्हणून महाराज म्हणतात की आधी तुम्ही काय करा? संकल्पावी माया संसाराची करा. हा संसार आपल्याला भक्ती करू देत नाही महाराज. एक बघा, एक विषय तुम्हाला सांगते. तुम्ही कधी ही कथा ऐकली? असं बोट त्यांना दिसलं स्लॅब कडं, वरच्या छत कडं. अहो, त्याने आखा स्लॅब फोडून काढला. आता तो जो बिमार पडून होता त्याला टेन्शन येऊ लागलं, त्याचा स्लॅब फुटायला. तो रागानं म्हणू लागला. शेवटी सगळ्यांना वाटलं अलमारीकडे बोट दाखवत असतील. अलमारीचा लॉक नाही, ती सुद्धा फोडून टाकली. त्यातही काहीच नाही. पुन्हा तरी तो झोपलेला व्यक्ती म्हणू लागला. आता यांचं म्हणणं काहीतरी असेल. मोठा मुलगा थोडा हुशार होता, तो म्हणाला आता त्यांची इशारे समजण्यापेक्षा आपण काय करूयात, मी बाबाच्या तोंडापुढं माझा कान नेतो, म्हणजे बाबा मला थोडं तरी बोलू शकतील. आता मरायला लागला यांचं म्हणणं, पैसा सांगतील. तो व्यक्ती गेला, त्याचा मोठा मुलगा त्याच्या तोंडापुढं त्यांनी कान लावला आणि त्या कानामध्ये तो त्याचा बाप बोलला, आपण सर्व इथं आहोत, हॉल मधला फॅन बंद करा. मरायला आलं, पण चिंता कशाची? मरतो पण संसार सुटत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि तुम्हाला सांगू का संसार कसा आहे? अरे संसार संसार जसा तावा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळती भाकर. अहो इथं हाताला चटके मिळेल शो भाकर सुद्धा होत नाही. ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतं माझं कधी होते, यंदा यावं नाव माझं. तो म्हणतो साजनीच्या उखाण्यात. एकदा का लग्न झालं तो म्हणतो ये क्या हुआ, कैसे हुआ, क्यों हुआ. नाही हो ना, ते म्हणतात ना शादी है दिल का लड्डू, जो खाए वो पछता है, जो ना खाए वो भी. विठ्ठल संसारात सुखी नाही याचं कारण मी तुम्हाला सांगते पहा. कारण तुम्ही कधी मंगलाष्टक लक्ष देऊन आले ऐकलेत का?
मंगलाष्टकामध्ये एक उपदेश केलेला असतो. मित्रा घे वचनासया समजुनी तू पोर नाही आता. काय सांगतात? मित्र म्हणून सांगतोय, मित्रा घे वचनासया समजुनी. अरे बाबा, तू आता पोर राहिलेला नाही, एक जबाबदारी तुझ्यावर आलेली आहे आणि भोगासाठीच लग्न हे नसून नुसतं भोगासाठी लग्न नाही, तुझ्यावर काही जिम्मेदारी आलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी समजून आपण लग्न करायला पाहिजे. आपलं कसं झालं महाराज, लग्नाचे नियम, लग्न हा विवाह हा एक संस्कार आहे, त्या संस्काराला आपण काय करून टाकले विचार करा. मंगलाष्टकामध्ये म्हणतात काय, वाजंत्रे बहु गलबला न करणे. वाजंत्र्याचा जास्त गलबला हा लग्नामध्ये नको. अहो विचार करा, इकडे यज्ञ चालू असतात, त्याच्यामध्ये स्वाहा वक्रतुंड महाकाय आपले मंत्रोच्चार चालू असतात आणि बाहेर मित्रमंडळी जाऊ काय खबर की आपले मित्र काय म्हणतात, वाजव तिकडं गाणी चालू राहत, तुझा जगा ग वाऱ्यावर उडत. ते म्हणते शांत बाय आणि इकडं आपण स्वाहा. ते म्हणते मुनी बदनाम होई, आपण म्हणतो स्वाहा. या लग्नाचा फायदा आपल्याला होणार आहे का? होणार आहे का? नाही. म्हणजे अर्थाचा सगळा अनर्थ आपण करून टाकलाय. पुन्हा दृष्टा दृष्ट वधूवरा न करता दोघे करावी उभी. लग्न करताना दृष्टा दृष्ट नवरी नवरदेवाची न होता त्यांना तसं उभं करायचं असतं. आपण उभं करतो का तसं? आपला आधीच हातात हात धरून गोऱ्या गोऱ्या घरावरी चढली लाजची लाली गपोरी नवरी आली. इथूनच सुरुवात सगळी चुकतंय ना महाराज. दुसरी गोष्ट, लग्न करून आपण सुखी का नाही का? कारण लग्न हे फक्त वरवरून पाहून हे करायचं नसतं. आजकाल कसं झालंय, लग्न म्हणजे पोरग पोरगी पाहाय गेली तर पहिला गुण कोणता पाहतो? तुमच्या इकडे लग्न करत नाही का तुम्ही? पहिला गुण कोणता पाहतो? मुलगी दिसायला कशी आहे. वा, बिन अनुभवाचे लग्न उत्तर द्यायला ना अनुभव आले. तुम्ही पस्तावायले का लग्न करून? तुमचा भगवंत तुमच्यासोबत कुठं होतो आपण? मध्ये लग्नामध्ये होतो आपण, बरोबर ना? हा, मुलगा मुलगी पाहायला गेल्यानंतर पहिला गुण कोणता पाहतो? ती मुलगी दिसायला कशी आहे का? चांगली असेल तर गोष्ट पुढे चालतं. दात बरोबर आहेत का? वर तर निघलेले नाही, तर कलर जास्त तर पांढरा नाही ना, जास्त काळी तर नाही ना, जास्त उंच तर नाही ना, जास्त खुडगी तर नाही ना, चालतं तर बरोबर आहे, ते नाव तर बरोबर आहे ना, चांगलं करता येते, बाकीचं आम्ही पाहून घेईल. हा झाला लग्न करण्याचा यांचा पहिला नियम. एखाद्या मुलीसाठी आपण मुलगा पाहायला जातो, त्या मुलाकडे आधी काय पाहतो? शाबास, त्याच्याकडे बॅकग्राऊंड, बँक अकाउंट मध्ये पैसे किती आहेत, हा गुण पहिला पाहिला जातो. मला सांगा, हे नातं मनाशी मनाचं जुळायलं का स्वार्थाशी स्वार्थाचं जुळायलं? अहो, आपल्या मुलीसाठी मुलगा पाहायला गेल्यानंतर एकदा त्याचा बँक अकाउंट 0 असला तरीही चालतं, पण तो निर्व्यसनी आहे का तपासून. नाहीतर हजारोची लाखोची इस्टेट घरी पण रोज नालीमध्ये दारू पिऊन लोळतय. काय अर्थ आहे त्या पैशाला? माणसाकडे 2 घास असावे पण ते सुखाचे असावे. म्हणून लग्न करायला पाहायला जाताना आधी पहिला नियम पाहायचा, मुलगा निर्व्यसनी आहे का? जास्त श्रीमंत नसला तरी चालते, पण निर्व्यसनी हा गुण आपण पाहायला पाहिजे. मुलीमध्ये दिसायला किती सुंदर असले तरी काय करतात, तिच्यामधले गुण कसे आहेत हे पाहायला पाहिजेत. महाराज म्हणतात, काय भुललासी वरलिया रंगा ऊस डोंगा परी रस नोय डोंगा. मला सांगा, एक ऊस आहे तो सरळ आहे, दुसरा ऊस आहे तो वाकड आहे, दोघांच्या रसामध्ये फरक आहे का? दोन्ही चवीला कसे असतात? गोडच असतात. मग जर रसामध्ये फरक नसेल तर आपण का फरक करतो? आकारामध्ये फरक करू नका. मग दिसायला कशी यापेक्षा ती गुणानं कशी आहे? शुद्ध ठिकाणी फार फजिती झाली. एक मुलगा गेला लग्न करायसाठी, आपल्या आईला म्हणाला, आई वडिलांना सांगितले, आई एकदा भांडे मी घासल पण बायको मला सुंदर पाहिजे.
तिला काम नाही आलं तरी चालते पण बायको दिसायला कशी असली पाहिजे सुंदर टकाटक मस्त तो गेला आता त्यानं एकदम सुंदर बायको करून आणली महाराज लग्न झालं की दुसऱ्या दिवशी संन्यास घ्यायला निघाला आता विचार करा लग्नाच्या दुसऱ्या दिवशी संन्यास म्हटलं तर थोडं वावगं वाटतं ना हा सगळ्यांना प्रश्न पडला याचं लग्न झालं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी हा संन्यास घ्यायला का बरं निघाला असेल ज्या महाराजाकडे संन्यासाची दीक्षा घ्यायला गेला त्या महाराजानं प्रश्न विचारला बाळा काय झालं तो म्हणाला महाराज माझी व्यथा शब्दात मांडण्यासारखी नाही एका कवितेतून सांगतो म्हणाला मग त्यानं सुरू केली तो म्हणाला महाराज माझ्या घरचे म्हणाले बाबा गुणवान पोरगी पाय पण मी रूपवान पाहिली मग काय झालं काय नाही सांगतो म्हणाला की माझी बायको दिसाया सुंदर होती म्हणून बायको दिसाया सुंदर होती म्हणून गोरी पान बायको आणली करून अन उस तोडा नेली म्हणून कालच गेली पळून आता दिसायला सुंदर होती म्हणून करून आणली तर ऊस तोडायला काल आणायची रूपवान आणली तर मग घरात ठेवायची ना अशी फजिती होते म्हणून म्हणतात वरच्या रंगाला बोलू नका विठ्ठल विठ्ठल जेव्हा लग्न विवाह हे पण संस्कारानुसार व्यवस्थित होती ना तेव्हा लग्न करून तुम्ही सुद्धा सुखी राहू शकता कारण आपल्या आधीचे लोक सगळे सुखी होते त्यांच्याकडे जास्त श्रीमंती नव्हती पण आनंदाची श्रीमंती भरपूर होती आजकाल पैशाची श्रीमंती भरपूर आहे पण आनंद कुणाकडे उरला नाही म्हणून महाराज म्हणतात आधी संकल्पावी माया संसाराची पुढे म्हणतात ही भक्ती हे केल्यानंतर संकल्पावी माया संसाराची हे ठीक आहे तुम्ही केलं पण याच्यानंतर काय करायचं अहो काही नाही भक्ती करा पण कशा प्रकारे जास्त भक्तीच्या मागे लागायचं नाही तुम्ही म्हणशाल मी वेद वाचतो मी शास्त्र वाचतो मी पुराण वाचतो आमच्या ज्ञानोबाराय म्हणतात चहुवेदी जाणं 4 वेद आहेत 6 शास्त्र आहेत 18 पुराण आहेत 6 शास्त्रकारण 18 पुराण हरीशी गाठी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आहे सर्वांचं सारा काय एक हरी नाम बस त्या ठिकाणी बैसली एक ठाई हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा नारायण हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा नारायण गोविंद गोपाळ हरी नारायण गोविंद गोपाळ हरी नारायण हरी म्हणा हरी मुखे मला हरी मुखे मला पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना हरी म्हणा गोविंद म्हणा काही म्हणा पण भगवंताचं नाम घ्या अहो किती सोपं आहे बैसलिया ठाई म्हणता राम हरी बोला हरी बोला हरी बोला हरी बोला आई तरी बोला व्यर्थ कल्पना करू नका करू नका व्यर्थ कल्पना करू नका ओ व्यर्थ कल्पना करू नका हरी बोला हरी बोला हरी बोला हरी बोला हरी बोला नाही तरी अबोला व्यर्थ कल्पना करू नका नका वा वा हरी बोला व्यर्थ गलबला करू नका म्हणून मी काय म्हटलं बसल्या ठिकाणी राम राम घेतला तर काहीतरी श्रम आपल्याला लागते का व्यर्थ गलबला करण्यापेक्षा सर्वांनी बोला राम मागची पंगत झाली का जेवण केलंय सर्वांनी का माझ्या नावाचा उपवास धरलाय बोला ना मागचे सर्व राम 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 किती भाकरी जिरल्या तुमच्या एकही जिरली नाही पण एवढं सोपं असून सुद्धा आपण बसल्या ठिकाणी व्यर्थ गलबला करण्यापेक्षा भगवंताचं नाम घेतो का नाही आपण जर समजा महिला मंडळ खरं खरं सांगायचे 2-3 जणी बसलो तर आपण देवाचं नाव घेतो का आपण काय करतो इकडले तिकडले चाळे काढून कुठं कड्या करायच्या बरोबर ते बी हळू पदर घेऊ घेऊ शेजाऱ्याची पोरगी पळून गेली लगेच दुसरी विचारते आहे का कोणासोबत तिसरी म्हणते तू तुझ्या शेजारीच्या घरात पाहिजे तेव्हा तू आज पोरगा
लोकांच्या घरात पाता पाता घरातलं निघून चाललं आपल्याला भान राहिलं कारण आपलं लक्ष घरात आहे का बाहेर बाहेर जास्त आहे म्हणून घरात काही आपल्याला पत्ता लागत नाही म्हणून महाराज म्हणतात तू का म्हणे आयसी थोर हानी केली करता टवळी जन्म गेला अहो नुसता टिंगल टवळ्या करण्यामध्ये आपण आपलं अख्खं आयुष्य वाया घालतात पुरुष मंडळ आपण जेव्हा बसतो तुमच्या गप्पा कशाच्या चालतात हो मी कधी तुमच्या रांगेत बसली नाही गडी पण पोरायच्या माहित आहेत मला त्यांच्या फार चालू राहतात हॅलो आयफोन घेतला मला पप्याना काय माहोल भारीच्या भारी खोपडीचे भांग पाडू पुडू फोटो टाकायला राव हे काय चालतात आपल्या एकमेकांच्या गोष्टी इतरत्र म्हणून महाराज म्हणतात टिंगल टवाळ्या करण्यामध्ये जन्म घालण्यापेक्षा काहीतरी वावग बोलण्यापेक्षा काहीतरी चांगलं बोला भगवंताचं नाम घ्या इतर भगवंताचं नाही जमत काही समाजाचं जागृती होईल असं तरी काही बोला नुसतं टिंगल टवाळ्यामध्ये काही ठेवलं विठ्ठल विठ्ठल कशासाठी बोलवलंय तुमच्या मुखातून नाम व्हायसाठी मग सर्वांनी हात वर करायचे तुम्ही सुद्धा नाम घ्यायचे सर्व बसलेले हात वर करावं प्रत्येकाला वेगळं सांगू का मी येऊन आता हात वर करा हा फक्त पकवाज वादक सोडून तुम्ही केलं तर आमचं बंद होते हा सगळ्यांनी टाळी वाजवायची म्हणायचंय बोला राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे राधे बोलो भगवंताचं नाम घ्या अहो किती सुख आहे सगळ्यात जास्त आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन भगवंताला कोणता भक्तीचा प्रकार आवडतो तर तो फक्त नामाचा म्हणून बसल्या ठिकाणी भगवंताचं नाम घ्या एवढं की सगळं वेद शास्त्र सर्वांनी काय सांगितले नामाचं महत्व म्हणजे ही काय सोपी भक्ती आणि ही भक्ती करताना म्हणतात तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आहे त्या ठिकाणी समाधानी राहा त्या भगवंतावर विश्वास ठेवा भंगाचं दुसरं Yeah.
कारण म्हणतात तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावी कोणी राबवली धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरा पंढरीचा चोर गळा बांधून या दोर धरा पंढरीचा चोर गळा बांधून या दोर धरीला पंढरीचा धरीला पंढरीचा धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर धरिला पंढरीचा गळा बांधून या दोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला 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 पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर पंढरीचा चोर पंढरीचा चोर जोरदार टाळ्या तुम्हाला आवडलं गेलं का हो? प्रत्येक वेळी टाळ्या वाजवा सांगावं लागतं का अहो, किती सुंदर गायन करायले कधीतरी वाव द्यावं त्यांना चांगल्या टाळ्या वाजवा मला सांगा तुम्ही सुंदर भाजी केली तुमच्या नवऱ्याने खाल्ली आणि त्याची तारीफच केली नाही तर कसं वाटतं वाईट वाटतं ना हा कारण काय वाटतं प्रत्येकाला वाटतं आपण जे कार्य करतोय त्याचं काहीतरी आपल्याला मोबदला म्हणून पैसा नाही पाहिजे निदान टाळी तर वाजवा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या अहो धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर पंढरीचा चोर धरला तो पण कसा गळा बांधून या पण ती दोर सात्विक भक्ती भावाची दोर होती नॉर्मल साधारण दोर नव्हती म्हणून तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे आपण आपल्या सात्विक भक्ती भावानं भगवंतावर सुद्धा सत्ता गाजवू शकतो म्हणून महाराज म्हणतात फक्त तुम्ही तशी भक्ती करा मनामध्ये समाधान ठेवा म्हणून की ठेविले आनंदी तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान पुढं म्हणतात की जरी तुम्ही समाधान ठेवलं नाही वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे विठोबा से विठोबार कुमाये विठोबार से विठोबार कुमाये विठोबार कुमार विठोबार कुमाये विठोबार कुमार विठोबार कुमार जगद्गुरु तुकाराम शिवपुरी महाराज की गौतमेश्वर भगवान की बगदाल जी महाराज की हिची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी हवा हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंदी तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान हीच भक्ती भगवंताला आवडते कोणती संकल्पावी माया संसाराची ही भक्ती करताना ठेविले आनंदी तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान जसं त्या भगवंताने ठेवले त्यानं जो विचार केलेला आहे आपल्यासाठी तो चांगलाच केलेला आहे मग मनामध्ये समाधान ठेवा पुढे म्हणतात जरी समाधान नाही ठेवलं किती वाहिला उद्वेग किती उद्वेग करून फायदा नाही दुःखाची केवळ त्यानं फक्त दुःख होणार आहे शेवटी भोग नेते फळ संचिताचे संचित कर्मानुसार जे फळ लागले ते भोगावं लागल म्हणजे लागल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला म्हणून आपल्या कर्मावर लक्ष ठेवा कारण तुम्हाला सांगते मी बरीच जण म्हणतात मी कीर्तनाला जात नाही मी भगवंताचं नाम घेत नाही तू घेत नाही जात नाही तुला भगवंत येऊ देत नाही आणि तुला घेऊ देत नाही बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी मग एवढ्या पुण्यानं जे आपल्याला मिळालंय ते गमावू नका कारण हे जरी ना ऐकालं तरी दुसरा येईल हे जरी ना ऐकालं तरी दुसरा येईल हे जरी ऐकालं हे जरी ना ऐकालं तरी दुसरा येईल हे जरी ना ऐकालं हे जरी ना ऐकालं कोणी दुसरा येईल हे जरी ना ऐकालं सरत शेवटिया अडून येईल सरत शेवटिया
बोले तो तेरा बिगड़ा मारवाड़ी शुभम महाराज वा जोरदार टाळ्या. त्यांच्या दोन गाडकडे पाहून वाटतं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हारिक वाटे देवा. काय त्यांचे मायबाप आपुले हित जो असे जागता धन्य माता पिता ते याची क्या बात. आपल्याला वाटतं ना आपल्या लेकरांचं असं करा वाटते ना, पण माय काय मस्त केलो असं म्हणल्यानं होत नाही. कितीतरी जन्माच्या पुण्याने आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. मग हा असाच वाया घालू नका. विठ्ठल विठ्ठल किती उद्वेग करून फायदा नाही. नंतर मला सांगा आजकाल सगळ्यात जास्त दुःख लोकांकडे कोणते? महाराज लेकरू दारू पिऊन पिण्याच्या मागे लागलेलं आहे. महाराज लेकरू घरात ठेवत आहे. महाराज लेकरांना असं केलं. तुम्हाला सांगू का जीवनामध्ये संपत्ती आणि संतती या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पण संपत्ती कमावता कमावता आपण आपली संतती गमावतोय. आपलं भान राहिलेलं नाही. आपण पैसा भरपूर कमावलो पण आपल्या लेकरांकडे आपलं लक्ष आजकाल राहिलेलं नाही. मग अशी लेकरं खेळताना आपल्याला वाटतं माय किती मस्त खेळायला. काय त्याच्या मायबापानं पोटातून आणलं ते खेळले का नाही. संस्थेमध्ये टाकले. कोण्या संस्थेची लेकर आहे? सिद्धांत आश्रम वा संस्थेमध्ये टाकले आणि तेव्हा सुद्धा किती सुंदर एका पायावर खेळले ते. मी तर विचार केला तरी मला जमणार नाही वाटत. काय वय आहे आतापासून एवढं म्हटल्यानंतर. अशी लेकरं आपली घडतात पण आपल्या लेकरांचे संस्कार कसे? अल्लू का चालू बेटा कहा गए सो रहे थे, बैंगन ने लात मारी, मम्मी ने प्यार दिया. हे मोठे झाले ना आपल्याला लाता हाणतात. चूक कोणाची? त्यांना हसून चूक नाही. चूक कोणाची? जॉनी जॉनी इटिंग शुगर तेरी लाईफ ओपन युअर माउथ. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे त्याच्या मायबापासाठी जोरदार टाळ्या. तुम्हाला सांगते मी मला आमदार झाल्यासारखं वाटते माहिती आहे ना लेकरांना तुम्हाला. पण तरी सुद्धा चूप राहिले का? कीर्तनाचा मान ठेवलाय. समोर बसली आणि डोकं जागेवर ठेवून उत्तर दिलं त्यांनी. मला जेवढं विचारलं तेवढं सांगितलं. जे अभ्यासातलं होतं तेवढं सांगितलं. व्यर्थ आलं तिथं चुपच राहिले. अशी लेकरं पाहिजे तुम्हाला. आपल्या गावाचं भाग्यच म्हणावं लागेल. असं हा विषय आपला नाही. एखादा येतो तो म्हणतो ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर अप अबव द वर्ल्ड सो हाय लाईक अ डायमंड इन द स्काय. एखाद्याला विचारलं ना अर्थ सांग बाबा अर्थ येणार. पण बस माझ्या लेकराला इंग्रजी येते यामध्ये आनंद आहे. एवढं इंग्रजीचं वारं फिरलंय महाराज. आपल्या लेकराला लेकरानं मायबापाला इंग्रजीतून शिवी दिले ना त्यांना वाईट वाटत नाही. ती म्हणते माय लेकरू इंग्रजी बोलायला काय बोलायला ग. ये तरी एकदा पाहून किती आपली मराठी भाषा श्रीमंत आहे बघा तुम्ही. मला सांगा इंग्रजीतून आंटी कोणाला म्हणतात?
काकूला, मावशीला, आत्याला आणि मामीला आंटी, बरोबर? मुलांनो मला सांगा, तुम्ही एका लग्नामध्ये गेले, तुमची मावशी, मामी, काकू आणि आत्या तिकडे तोंड करून उभे आहेत, तुम्हाला आवाज द्यायचा इंग्रजी मधून मामीला, तुम्ही काय म्हणणार? वळून कोण पाहणार? गरीब भाषा, एका शब्दामध्ये अख्खे नाते गुंडाळून ठेवून दिली. आपल्या मराठी भाषेची श्रीमंती पहा. आईची बहीण असेल तर, बाबाची बहीण असेल तर, आईची जाऊ असेल तर, आणि आईच्या बाबाची बायको असेल तर, आईच्या भावाची बायको असेल तर, नातो वेगळं, नाव वेगळं. ही मराठी भाषेची श्रीमंती. त्यापेक्षा पलीकडे आपली संस्कृत भाषा एवढी गोड आहे, तिथून शिवी जरी देतो म्हटलं ना आपोआप समोरच्याला गोड होऊन लागतं. मला सांगा, मला म्हणतात, तुम्हाला म्हटलं मी तुमचे नवरे तुमचे वृषभ आहेत, कसं वाटलं ऐकायला? बेटर, बरोबर ना? हा, वृषभ काय वाईट शब्द आहे का? बाबाला कळलं, हसायला, ज्याला कळलं त्याला कळलं. वृषभ या शब्दाचा अर्थ होतो बैल. म्हणजे मी तुम्हाला काय म्हणलं, तुमचे नवरे तुमचे पाप लागते तसं बोलून. विचार करा, एखाद्या महिलेला आपण रागावून म्हटलं तुझा नवरा तुझा बैल आहे ग, किती राग येतो. तेच म्हटलं वृषभ आहे ग, हो माया वृषभ सारखा झालंय चांगला, बरोबर ना? का? कारण ही देवी देवतांची भाषा आहे, याच्यामध्ये शिवी गाळ दिलेली नाही, बिलकुल शिवी नाही. एखादा मुलगा, एखादा तुमचा मित्र आहे, तुमच्या समोर उभा आहे, मनातून तुम्हाला त्याला शिवी देऊ वाटायची, तुमच्या समोर आहे, तुम्हाला त्याला शिवी देऊन समोरून उठवायचं, पण असं की त्याला वाईटही वाटलं नाही पाहिजे आणि तुमचं शिवी देऊन मनही समाधान झालं पाहिजे. त्याला दुसरं काही नाही माहिती, त्याला म्हणायचं हे महिषराज थोडं सरका ना. महिषराज तो 12च्या पट्टीत चढेल ना, तार सप्तकात जाईल तो. आणि आपलं मन सुद्धा करा, आपण त्याला काय म्हटलं मराठीतून झालं तर ए म्हसाड्या उठ ना. भाषेची श्रीमंती. शिवीगाळ केली ना तरी सुद्धा आपोआप समोरच्याला गोड बनून लागतं. म्हणून माझा विषय हा नाही तुम्ही तुमच्या लेकरांना इंग्रजी शिकू नका. हे बघा, काळासोबत बदला. मुलांनाच नाही, मुलींना सुद्धा शिक्षण द्या. मुलींना नुसतं चूल आणि मूल सांभाळायच्या मागे लागून, मेकअप करायच्या मागे लागून ठेवू नका. म्हणून स्तुती करताना म्हणतात, आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनते गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी नुनुते भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कुटे जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते मा रम्य कपर्दिनी शैलसुते. जेव्हा त्यांनी मा जगदंबेपुढं प्रार्थना केली, म्हणतात ना सात्विक भक्तिभाव असेल तर नवसाला सुद्धा भगवंत धावून येतात. पण भाव सात्विक पाहिजे. आणि त्याच्यानंतर माता धावून हाकेला आली, पोटी पुत्र तिला भाग्यशाली, नवी नवीची पहाट झाली, केला महाराष्ट्र वैभवशाली. अशी महानदी ऐकून इतिहास काय राजा जनता जगाने पाहिला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, रणवीर छत्रपती संभाजी महाराज की. असे छत्रपती शिवराय कसे आहे तर त्यांच्याबद्दल बोलतात, अहो त्यांची सोडा, त्यांच्या तलवारीची ख्याती काय तर म्हणतात, जेव्हा काढायची बाहेर तिची चमचमती धार, कशी घुसती कशी घुसती कशी घुसती अरबारा शिवराया तलवार, कशी घुसती अरबारा शिवरायाची तलवार. शिवरायाची
भगवा चला उठा रे उठला भगवा दैन्याता संपल दैन्याता संपल आला 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 गड्यानो भगवा दळ आलं आला 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 गड्यानो भगवा दळ आलं एक राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर आढळा नाथराव गाजलेगड ह्याच नगरावर ही जी गायलेली गाव छत्रपती शिवरायांची ख्याती आहे. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर या माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. ओ छत्रपती शिवराय एकमेव असे राजे ज्यांनी म्हणतात 18 पगाड जाती 16 सारा समाज मराठा बोला स्वराज्यावर ठेवून डोळा एका जागी केलाय बोला शिवबाबांनी दाखवा कोणी रमेश या भुवरे शिवबाबांनी दाखवा कोणी रमेश या भुवरे बाई राजा ग शिवबराजा ग बसला घोड्यावरे बाई राजा ग बसला घोड्यावरे शुभराजा ग बसला घोड्यावरी शुभराजा ग बसला घोड्यावरी 18 पगाड जाती अख्ख्या जाती जमातीला जमा करून एकत्र आणण्याकरता आनंदाने नांदत होती हिंदू आणि मुसलमान असा एकच राजा होता त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज. बोला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. आणि छत्रपती शिवराय यांनी कार्य जे केले सगळ्यांसोबत म्हणून म्हणतात संगत चांगली ठेवा कारण त्यांच्या सोबत संगत होते शूर बाजिता नाजी काय सांगू त्यांची शिवभक्ती होते शूर बाजिता नाजी काय सांगू त्यांची शिवभक्ती नाव घेता संत धनाजी नाव घेता संत धनाजी गोड दुश्मनाचे माग फिरती सरदाराची लेखानी शोभती सरदाराची लेखानी शोभती शिवबाची आरती माझा शिवबाची आरती दैवता 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 छत्रपती शिवसेवा बडे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी. हुकवला एकटे छत्रपती शिवाजी महाराज एकटे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे सगतीला दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे सगतीला उभा काना टरटरा पडला उभा काना टरटरा पडला सारे भीत होते वाघाला जुन्नरचा वाघाला धराया जुन्नरचा वाघाला धराया आले गेले असे किती अहो आले गेले असे किती दैवत छत्रपती दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी हातवर जय जय भवानी क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर प्राणप्रताप पुरंदर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर. ज्यांचा पोवाडा गायला तरी अंगातलं रक्त सळसळ केल्याशिवाय राहत नाही असे छत्रपती शिवाजी महाराज अशी लेकरं तुमच्या पोटी तुम्हाला जन्माला यावं वाटत असतील तर बघा आमचं ते त्याचं नाव काय ज्ञानेश्वरी तिचं वय काय आपली लेकरं कीर्तनात झोपतात हे जन्मतात तसे को तुमच्या दोघांकडे पाहून झाली असेल ना हा? आता मला सांगा बाप दारू पितो माय तंबाखू खाते आणि दोघं जण मिळून म्हणतात ती म्हणते होय ग आपलं पोराला काय बनवायचं आणि ती म्हणते
डॉक्टरने तर कीर्तनकार बनवून टाकला तंबाखू खाऊन दारू पिऊन डॉक्टरांनी कीर्तनकार बनणार आहेत का जसे संस्कार देशाल तशी तुमची लेकरं घडतील म्हणून आधी संस्कार चांगले द्या व्यसन आपले लेकरं लागू नये अशी आपण काळजी करायला लागते इथं सगळं वारं उलटे मारत लेकरं माय बापाला तंबाखू मागतात 10वीचं लेकरू क्वार्टर प्यायला लागले बरोबर ना 10वीचं लेकरू ज्याला शाळेमध्ये जाण्यासाठी एवढ्या लाखाची गाडी आहे शाळेमध्ये लिहितो म्हणत पेपरात भयंकर लिहिता येणं त्याला जरी आपली लेकरं एवढी लाडकी झाली महाराज म्हणून म्हणतात की लेकरांना चांगले संस्कार द्या विठ्ठल विठ्ठल मग किती उद्वेग करून फायदा नाही गडे तुम्हाला लेकरं चांगली पाहिजे असेल तर संस्कारही चांगले द्यावे लागतात आजकालच्या लेकरांचं एकच धोरण झालं कोणतं हम दो हमारे दो माँ बाप को फेक दो माय बापाला पडायला तयार नाही त्यामध्ये हम जाएंगे रामेश्वर काश्वर घर में माँ बाप उपाशी घरच्या देवाला उपाशी ठेवून तुम्ही तिकडं किती जीव घातला तरी तुम्हाला देव प्रसन्न होणार नाहीत विठ्ठल विठ्ठल तुम्हाला सांगते तुम्ही दुसरं कितीही कमवा पण त्यासोबत येणार आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सार मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर आणि मेल्यावरती आपलं घर गावाचा बाहेर तू किती पैसा म्हण तू म्हणशील पैसा अडका इथंच राहील सडका मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला रडतो सकाळी मेल्यावर आपल्या बरोबर काय राहणार मातीचा मडका मग आपली लेकरं व्यसनाधीन होतात आपल्याला भान राहिलं नाही याचं कारण काय आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात अमृत छोड़ा पिता है शराब रे भगवन के नाम से मुंह मोड़ लिया क्या किया जिसे पाला था उसको तो दिया जिसे पाला था उसको तो दिया अमृत को छोड़ा पिता है शराब रे भगवान के नाम से मुंह मोड़ लिया अमृत छोड़ा पिता है शराब रे भगवान के नाम से मुंह मोड़ लिया क्या किया भगवंताच्या नावाचं अमृत सोडून दारू पिण्याच्या मागे आपण लागलेलो आहोत पिता हे
शराब रे भगवन के नाम को, भगवंताच्या नामाला आपण विसरून गेलेलो आहोत आणि म्हणून काय होत आहे आपली जी लेकरं आहेत ते व्यसनाधीन होत आहेत. मग आपल्या लेकरांना जर तुम्हाला चांगले संस्कार द्यायचे असतील आपल्या लेकरांना आपल्या संस्कृतीचं थोडं तरी शिकवून द्या, आपल्या संस्कृतीचं थोडं तरी ज्ञान द्या. नंतर किती रडा तुम्ही, तुमच्या रडण्याचा फायदा होणार नाही. असं झालं तसं झालं तसं झालं तसं झालं मग किती, कारण जे कर्म केलं ते भोगावं लागेल. एक दृष्टांत तुम्हाला मी सांगते पहा, कर्माची गती एवढी ग नाही, कोणाला चुकत नाही. एक व्यक्ती होता, तुम्ही कधी ऐकलं असेल दृष्टांत, तो एका बगीच्याच्या साईडने जात होता. त्याने बगीचा पाहिला, त्या बगीच्यामध्ये, बगीचा कळते ना, तुम्ही पुन्हा मान हलवायले, तुम्हाला माहित आहे ना मान कोण हलवते, तरी हलवायले तर मी काय सांगू बाई. असं बगीचा कळाला ना, त्या बगीच्यामध्ये एक आंब्याचं झाड होतं. त्या आंब्याच्या झाडाला एकदम पुरा जोरात आंबा पिकला होता. असं पाहिलं की तोंडाला पाणी सुटलं. असं रस्त्याने जाताना त्या व्यक्तीने पाहिलं, त्याला वाटलं ते आंबा आपण खाऊ, पण कसा खाऊ. बगीच्याचा मालक तिथंच आहे, त्याने देवाला प्रार्थना केली. देवा बगीच्याचा मालक जेव्हा त्याची प्रार्थना कबूल झाली, देवाचा ते मालक गेला. जसा मालक गेला याला वाटलं आंबा खाला आपण मोकळा, गेला. आता मला सांगा, बगीच्यामध्ये आंबा पिकला हे त्यानं पाहिलं. आपल्यामध्ये पाहण्याचं काम कोण करतं, डोळे. पण डोळे जाऊ शकतात का हो, गेले कोण, पाय गेले. पाय, पण पाय तोडू शकतात का, तोडलं हातानं तोडलं, पण हात खाऊ शकतात का हो, खाल्लं खाल्लं. तोंड, पण तोंड ठेवू शकतं का, गेलं. पोटात गेलं, पण पोटात ठेवू शकतं का. पुढचा विषय बाजूला ठेव, ते एक्सेट्रा ठिकाणी गेले. आता बघा, तो गेला तिथं, त्यानं आंबा तोडला, खाल्ला, कार्य चुकीचं केलं. आता बघा इथं विषय काय झाला, ज्यानं पाहिलं तो गेला नाही, गेले पाय. जो गेला त्यानं तोडलं नाही, तोडलं हातानं. ज्यानं तोडलं त्यानं खाल्लं नाही, ते खाल्लं. ज्यानं खाल्लं त्यानं ठेवलं नाही, ते गेलं पोटामध्ये. जसा बगीच्याचा मालक आला, त्यानं पाहिला आपला आंबा तोडला, त्यानं घेतला दंडू आणि मारला त्याच्या पाठीमध्ये. आता जसं मारला पाठीमध्ये, पाठीचा काय दोष होता का, त्या बिचारीनं पाहिलं नाही हो, खाल्लंय नाही, तोडलंय नाही आणि पिलं सुद्धा नाही, ठेवलं सुद्धा नाही. तिला फालतू रट्टा बसला. पण कर्माची गती एवढी आहे,